राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ठळक बातम्या। राज्य सरकारचे 12 महत्त्वाचे निर्णय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लवकर ई-केवायसी करून घ्या, मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार 830 रुपये अनुदान थेट बँक खात्यात जमा होतील। शेतकऱ्यांची थट्टा, कवडीमोल भावामुळे रोष, दोघांचा पिवळेपणा सारखाच। एकाला 7600 तर दुसऱ्याला 4400 रुपये भाव। शासनाने शेतीमाल पाहून भाव द्यावा। सततचा पाऊस, वातावरणातील बदलामुळे मोसंबी बाग धोक्यात। डासाच्या प्रादुर्भावामुळे फळगळती, दरही निम्म्यांनी घसरले। हलक्या धानाला धोका वाढला, यंदा अतिवृष्टीचा बसला 2दा फटका। परतीचा पाऊस पिच्छा सोडेना, अतिवृष्टीने धानाची शेती संकटात। भंडारा जिल्ह्यातील अपडेट। कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी 5000 रुपये अनुदान कोणाला मिळणार? पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। 29 सप्टेंबर पासून होणार वितरण, म्हणजेच की आजपासून वितरण होणार। आजची तारीख देण्यात आली। ई-पीक ॲपवर नोंदणी आवश्यक। बघूयात अनुदान जमा झाले की नाही, पुढील व्हिडिओमध्ये अपडेट दिली जाईल। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित शेतींची भरपाई, आचारसंहितेत अडकणार शेतकऱ्यांची थट्टा। पित्र पंधरवडा संपत आला तरी मिळेना आनंदाचा शिदा। अडचणीमध्ये बाधा, आष्टीत 58,000 लाभार्थी वंचित। 2 दिवसात मिळेल आनंदाचा शिदा। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। शेळी मेंढी गटासाठी 75% अनुदान, 13,000वर अर्ज। मेंढी पालन, चराई, जागा खरेदी त्याबरोबरच कुक्कुट पालनासाठी मिळत आहे संधी। आता ई-केवायसी केली तरच कापूस आणि सोयाबीनचे 5000 अनुदान जमा होणार। राज्यांच्या कृषी विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगर येथील 1.5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे। लवकरच आपल्या सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्या। कापूस सोयाबीन पिकांचे अतोनात मोठे नुकसान, अतिवृष्टीचा 58,000 शेतकऱ्यांना फटका। निवडणुकींपूर्वी मदत मिळावी। अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील। चुकीचे पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करा, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात झाले होते नुकसान। अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील। बाजार समिती 4690 रुपये सर्वसाधारण प्रति क्विंटल निघाला सौदा। अडतीमध्ये सोयाबीनची आवक वाढली, आधारभूत किमतींची मिळेना हमी। सोयाबीन काढणीचे दर देखील वाढले। 10 दिवसात वाढली अर्जांची संख्या। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेस प्रतिसाद, नवे 300 अर्ज दाखल। महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, थकबाकी मिळणार। परिपत्रक जारी करण्यात आले, 15 हप्त्यात थकबाकी दिली जाणार। अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील। शेतकऱ्यांना पिवळं करण्याआधीच हळदींचा वाढला पिवळेपणा, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव। सलग 3 दिवस पाऊस, सोयाबीनसह कपाशींचे नुकसान। शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी, केलेला खर्च तरी निघणार का? एकरी 25,000 रुपये खर्च शेतकऱ्यांना आला होता। नांदेड जिल्ह्यात हेक्टरी 5000 रुपये अनुदान कोणाला मिळणार? 7,42,892 शेतकरी ठरले अनुदानासाठी पात्र। शेतकऱ्यांना ना अनुदान ना फळपीक विम्यांचा पत्ता, काजू उत्पादक शेतकरी हवालदिल। पशुधनाची नुकसान भरपाई मिळाली, पिकांची कधी मिळणार? अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा। अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। 3ऱ्या हप्त्यासाठी 4.5 लाख लाडक्या बहिणींचे प्रस्ताव प्रशासनाकडे। परभणी जिल्ह्यातील 4,60,000 प्रस्ताव प्राप्त। 30 सप्टेंबर पर्यंत करता येणार नवीन महिलांना अर्ज। अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे पूर्ण करा, अनेक शेतकऱ्यांची मोर्चांकडे पाठ। शेतकऱ्यांच्या केळीला विक्रमी 3131 रुपये भाव। मागणी काळाचा अभ्यास करून घेतले दर्जेदार उत्पादन। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभ मिळणार। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, ऊस आदी सर्व पिकांचे नुकसान झाले होते।
विधानसभा निवडणूक, साताऱ्यांच्या मित्रपक्षांना कमी जागांचे संकेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी तर महायुतीत भाजप वरचढ. बँकेकडून शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठा करण्यास विलंब, आंदोलनाचा इशारा. बँक प्रशासनाला निवेदन. झरी तालुक्यातील शेतकरी अडचणीत. अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील. परतीच्या पावसांचा फटका, भात शेतींचे मोठे नुकसान. भरपाईची मागणी. नदीलगत संरक्षण भीत उभारली. अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा. नव्या सोयाबीनचे दर गडगडले. जुने सोयाबीन आणायचे कुठून? शेतकऱ्यांचा सवाल. नव्या जुन्या सोयाबीनमध्ये 635 रुपयांचा फरक. सोयाबीनची MSP 4992. नाफेडची खरेदी कधी सुरू होणार? आता 436 रुपयात मिळवा 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण. जीवन ज्योती जागविली उमेद. नांदुरा, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. 2,67,000 शिधा संचांचे वितरण रखडले. बुलढाणा जिल्ह्यात 43% शिधा संचांचे वितरण. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला. सोयाबीन पीक काढणीला येताच वाढली धाकधूक. कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात 1,53,000 शेतकऱ्यांची EKYC पूर्ण. आजचा सोन्याचा भाव 76,000 ते चांदी 92,000वर. कापूस सोयाबीनचे पैसे मिळेना. बळीराजा मेटाकुटीला. अनुदानासाठी मिळत आहे तारीख पे तारीख. शेतकऱ्यांनी आधार पडताळणीकरिता OTP देऊन सहकार्य करावे. पीक विमा नुकसान भरपाईवरून राजकारण तापणार. विधानसभा निवडणुकीत मुद्दा तापणार. प्रशासकीय पातळीवर मदतीचे आकडेमोड तेज. 6 वर्षात पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना 961 कोटी रुपये वाटप. खाजगीपेक्षा शासकीय विमा कंपनीकडून अधिक मदत. अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील. ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आला नाही त्यांच्या खात्यात 3 हप्त्यांची रक्कम एकदाच जमा. 4,500 रुपये जमा करण्यात आले. कारले 120 रुपये तर मेथीचा भाव गेला 200 रुपये किलोवर. पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला. हिरव्या भाज्या आवाक्याबाहेर. 80 रुपयांच्या आत कोणतीच भाजी मिळेना. 6 महिने होऊन देखील महामंडळाच्या धानाची केवळ 53% भरडाई. यंदा काम माघारले. महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट. अखेर 3ऱ्या दिवशी RTOचा संप मिटला. विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. 5 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद. केळी, मिरची व सोयाबीनचे नुकसान. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील. 57,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. विभागीय आयुक्तांकडे पाठविला अहवाल. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त 57,000 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आहेत 79.44 कोटी रुपये. अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठीची ती जाचक आट अखेर रद्द करण्यात आली. बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या प्रयत्नांना अखेर यश आले. सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ. सरपंचांना 10,000 पर्यंत तर उपसरपंचांना 4,000 रुपयांपर्यंत मानधन मिळणार. उद्धव सेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन. ओला दुष्काळ जाहीर करा. SDO कार्यालयासमोर निर्देशने. अपडेट आहे खामगाव येथील. पुण्यासाठी ट्रॅव्हल्सला तिकीट 900. दिवाळीत होणार 1,700 रुपये. डिझेलचे भाव वाढले. दिवाळी सणादरम्यान तिकिटे दरात होणार वाढ. 7व्या वेतनांची थकबाकी मिळणार 15 दिवसात. कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी. वंचित शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमुक्ती योजनेचा लाभ. लाडक्या बहिणीला 1,500. लेकीला 1 रुपया देखील मिळेना. वर्षातून एकदाच मिळतो भत्ता. 32 वर्षांपासून एकदाही वाढ नाही.
अतिवृष्टीमुळे 165 शेतकऱ्यांचे 79.90 हेक्टर क्षेत्र झाले बाधित। 22 ते 25 सप्टेंबर कालावधी। कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज, पंचनाम्याची प्रक्रिया सुरू। अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील। सोयाबीन पिवळे सर्वेक्षण करून मोबदल्याची मागणी, म्हणजेच की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे व सरसकट पीक विमा मंजूर करावा। या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांनी तहसील व कृषी कार्यालयात तहसीलदार व कृषी अधिकाऱ्याला सोयाबीनची झाडे दाखवून निवेदन सादर केले। शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला प्रति क्विंटल 4,300 रुपये भाव। लागवडीचा खर्चही वसूल होईना, शेतकरी आर्थिक संकटात। हेक्टरी 5,000 रुपये अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? तर सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा। ज्या शेतकऱ्यांनी हमीपत्र भरून दिले त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार। लाडक्या बहिणीला 1,500 मोफत सिलेंडर सांगा कधी मिळणार? महिलांकडून प्रश्न उपस्थित। आमच्या नावाने कनेक्शन असावे की नसावे? सोयाबीन पिकाची सोंगणी सुरू। एकरी उत्पादकांकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष।